पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय का कमालीचं आयोजन। या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टेनिस जगतातील सर्वात बिग मोठी स्पर्धा सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांची देण आपण पाहतोय। केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेचा मला वाटतं आज 8वा दिवस आणि 8व्या दिवसामधून रंगतो पहिला सामना दोन दिग्गज संघामधून न्यू 40+ या स्पर्धांना आपण प्रारंभ करतो, सुरुवात करतो आणि पहिला सामना दोन दिग्गज संघामधून रंगतो। एका बाजूला मांडकुळी, दुसऱ्या बाजूला सुरी असा संघ। अँड बॅक टू नाउन क्रिकेट जाऊया आपण मैदानाकडे। दोन दिग्गज संघामधून सकाळच्या सत्रामधून हा पहिला सामना दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट। तर सलामी गोलंदाज देखील आपण पाहतोय इंद्रपाल, वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या पतीने पहिल्या षटकात आलतोय। सलामी जोडी आपण पाहतोय गोवार आणि विजय। प्रवेश देवलीकर यांचा संघ देखील आपण या ठिकाणी पाहतोय। कानाई पाये पहिला चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ इनसाइडचा पहिलाच फटका आपण पाहिला। चेंडू इनफिल्डच्या भरून होता, चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय आणि जो पण आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तो मात्र मिळतील 2 धावा। झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न देखील आपण पाहिला होता गणेश याचा, त्याला थोडासा बॅकिंग करताना आपण पाहिलं होतं। रवी याला मात्र झेल कलेक्ट करता आला नव्हता, जीवदानमध्ये फलंदाजाला पहिला चेंडू पेस करताना थोडासा इनसाइडचा फटका आपण पाहिला होता। फलंदाज गोरेच्या बॅट मधून चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आला होता। भरतजी देवळीकर, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय। कानाई पाया संघाचे सर्वेसर्वा आदरणीय भरतजी देवळीकर, कानाई पाये या संघाचे सर्वेसर्वा निश्चितच ज्यांच्या माध्यमातून देखील मित्र आपण एक चांगल्या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन पाहतोय। भरतजी देवळीकर, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। पुन्हा एकदा चेंडूला सुंदर ऑन साइडचा फटका, चेंडू ऑन कार्पेट जातो मिड विकेटला। एक धाव घेण्याची संधी, दुसरी धाव घेतली जात नाहीये। या एक धावणी संघात धावसंख्या 3 वर पोहोचते। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज इंद्रपाल याच्या माध्यमातून। आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे न्यू बॅट्समन न्यू बॅटल विजयाला। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख सुंदर पण मुतकुळ चेंडूची फेक झाली होती। चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज विजयाला पहिला चेंडू पेस करताना कुठेतरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता। ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता बघा, जसा वर तसाच बारा। क्रिकेट मधून जर चेंडूची फेक ऑफ साइड नाही असेल तर त्या दिशेने चेंडूला प्रहार करणं फार गरजेचं असतं आणि वारंवार कधी कधी आपण ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यानुसार चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता येत नाहीये। आता मात्र अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदर असं फ्लिक केलंय। कमालीचा फटका, कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण देखील नाहीये
आणि खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल येतो, मार्गस्थ होतोय, सीमाच्या बाहेर जाणारा हा चौकार येतोय. होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. अगेन्स्ट गोलंदाज इंद्रपाल. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका, मात्र फटका फसतोय का या, मात्र या ठिकाणी मोका बी दियावर चक्का बी दिया. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कमालीची बॅटिंग आपण पाहिली. पहिले 3 चेंडू पेस करताना 10 धावा देखील ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहतो. विजय अगेन्स्ट पुन्हा सर इंद्रपाल. अतिशय चांगला फटका होता. चेंडू मिड ऑफ 1 बॉल एका टप्प्याने, मात्र चेंडू आउट इनफिल्ड मधून प्रेमनदीच्या माध्यमातून कलेक्ट केला जातो. मिळते एक धावेने. षटक क्रमांक पहिला संपता धावसंख्या होती ती 14. षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. चला पुढील 2 संघांमधून देखील आपण एक दिग्गज मोठी मॅच पाहणार आहोत. एका बाजूला चौथा हिरवा मानकुल ए, तर दुसऱ्या बाजूला कानाई पाय. कानाई पाये विपक्ष चौथा हिरवा मानकुली ए. यात देखील 2 संघांना विनंतीशील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग सांगतात. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर षटक क्रमांक पहिला सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन देखील पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज गणेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे गणेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी विजयाला, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या 11 धावा. चार चेंडूंचा सामना करताना ज्याच्या बॅटमधून देखील आपण चांगल्या धावा पाहिल्यात 11 धावा. त्याला उत्तम साथ गोवर याची. तर षटक क्रमांक पहिला अतिशय चांगला फटका ऑन साइडचा आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? यस. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. किशोरीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं होतं. फेक देखील उत्तम चांगली झाली होती. मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात आणि या 2 धावाने संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते ती 16. षटक क्रमांक दुसरं गणेशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज विजय. कमालीची गोलंदाजी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. काय कमालीचा चेंडू आपण पाहिला होता. मधल्या स्टूचा चेंडू होता, यार्कर पद्धतीचा चेंडू होता आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज विजयाला पाहिलं. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी विजय बाद होतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. गणेशाच्या माध्यमातून फलंदाज त्रिफलाची बाद होतोय. विजय नेक्स्ट बॅट्समन येतोय भूषण. पहिला चेंडू पेस करताना चेंडू मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला तो महत्वाचा फलंदाज बादोय भूषण. पहिला विजयाचा झेंडा फडकला तर
तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला, तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने कधी मागे ना तो फिरला, आई माऊलीच्या आशीर्वादाने दादा पुढे पुढे सरला. कमालीची गोलंदाजी आता मात्र गणेशाच्या माध्यमातून. आता मात्र लेक्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्यापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर चेंडू शरीरा आदळतोय. मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकने पुढे सरते ती 17. षटक क्रमांक दुसरं. कमालीची गोलंदाजी संघाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी गणेशाची आपण पाहतोय. अगेन्स्ट पुण्याचा गोलंदाज सज्ज होतो, मारुतो पंचांना क्रॉस करतोय. रायटम नेक्स्ट बॅट्समन सुभाष. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. मात्र खराब क्षेत्ररक्षण चेंडू क्षेत्ररक्षणाला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. त्या ठिकाणी आपण मनुजाला पाहिलं होतं, चेंडू मात्र त्याला व्यवस्थित गदर करता आला आणि कलेक्ट करता आला नाहीये. डिस्पिल झालं होतं चेंडू त्याच्याकडनं. बघा सामना विजयासाठी ज्याप्रमाणे आपण पाहतो गोलंदाजी आणि फलंदाजी त्यासाठी क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. या ठिकाणी थोडीशी कुठेतरी चूक झाली ती मनोजाच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार येतो. या ठिकाणी अतिशय चांगला फटका. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील वारंवार आपण पाहतोय. पहिली दुसरी धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. तिसरी धावेचा मात्र मोह आवरता आला आणि तिसरी धाव घेताना फलंदाज गोवर हा बाद होतोय. 2 धावा मात्र कंप्लीट आहेत. या 2 धावांनी संघ तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचित बाद आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरते 23. तर षटक क्रमांक मला वाटतं दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती 23. प्रति षटकात आपण विचार केला तर 11.50 एक सरासरी आहे. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. 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 नेक्स्ट न्यू बॅट्समन राकेश येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3/23 प्रतिषटक विचार केला 11.50 सरासरी. अजून उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे ना. पहिल्या 12 चेंडूचा आपण जर विचारला 12 चेंडूंवर 23 धावा आलेले आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंवर बघूया हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही कमालीचे संघ आहेत, मातब्बर नामांकित आणि सर्वात महत्त्वाचं दोन्ही संघात आपण जर अपडेट पाहिलं दोन्ही संघामध्ये एक अष्टपैलू अशा खेळाडूंचा भरणा आहे. निश्चितच हा जो सामना असेल प्रेक्षकांसाठी अतिशय कुशल मोमेंटचा असेल, अति तटीचा असेल यात शंका नाही. तिसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज मनोज हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार गोलंदाज आहे. स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे. बॅट्समन अँड बॅटल सुभाष. बेस्ट टेक्निकल बॅट्समन सुरी संघाचा अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे सुभाष. नॉन बॅट्समन आपण पाहतोय राकेश. बघा 12 चेंडूंचा खेळ झालेला 12 चेंडूमध्ये 23 धावा धावफलकावर आलेले आहेत. 3 फलंदाज तंबूचे असलेले आहेत. बाद झालेले फलंदाज आपण गोवरियाला पाहिलं विजय आणि त्यानंतर भूषण. षटक क्रमांक 3 संघातील सर्वात महत्त्वाचे गोलंदाज आहेत मनोज. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय सुभाष. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. पहिला चेंडू फुल लेनचा चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे चेंडू होता त्याचे प्रमाणे मात्र समाचार घेता आला नव्हता. फलंदाजा फुल लेनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता
ऑफ साईडला चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. चेंडू जातो शॉट थर्डमॅनला आणि एक धावेने संघात धावसंख्या 24 वर पोहोचते. आता मला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल बॅटल बॅट्समन राकेश. आता मात्र खराब चेंडूची फेक आपण पाहतोय. पंच नो बॉलचा इशारा करताय. बघा हा चेंडू देखील फ्री असेल. पट्टीची ओस्ट म्हणजे पट्टीच्या बाहेर चेंडूची लँड झालेले आहे. अक्रॉस लाईन थोडं आडव्या बॅटच्या चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन साईडला जातो. स्कोर ऑफ विकेट. थोडंसं मिसफील करताना बॅकिंग अतिशय चांगलं. गणेशाच्या माध्यमातून बॅकिंग देखील आपण चांगलं पाहिलं होतं. एक सोडतो दुसरा अडवतोय, मात्र तोपर्यंत 2 धावा काढायची संधी. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 27. षटक क्रमांक 3. दोन्ही संघांनी स्पर्धेमधून कमालीची कामगिरी देखील केलेली आहे. एक विजय संपादित केले. दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. आता मात्र फलंदाज शफल झाला. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून चांगला आहे. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकाला. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील पाहिलं आपण राकेशच्या बॅटमधून. थोडासा आपटेकर पद्धती चेंडू होता. फलंदाज शफल झाला. चेंडूला सुंदर हुक केलं होतं. चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकारनं संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 31-31. लॉस ऑफ 3 विकेट एंड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. संघात धावसंख्या 3 बाद 31. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड मध्ये काही आमचे प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड आणि त्यामधून आपण पाहतो आमच्या संघटनेचे सन्मानित कार्याध्यक्ष गणेशजी केने, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अक्रॉस लाईन थोडं आडवे बॅटे चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन साईडला जातो. अरुंदी कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते. एक धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल का, नकार दिला जातोय. एकच धाव. एक धावणी सगळ्या धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती 33. लॉस ऑफ 4 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकात प्रारंभ. संघात धावसंख्या 4 बाद 33. पुन्हा एकदा सर्व केडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कमालीचं आयोजन आपण या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री A1 जोडी आपण पाहतोय आणि A1 क्वालिटीची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल. दोन धावा कंप्लीट आहे. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 35. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सन्मान्य रूपचंदजी माळी, माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली,
तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. कानाई पाये विपक्ष चौटाईरवा मानकुलिये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात लगेच नाणेफेक टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कानाई पाये संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर चौटाईरवा मानकुली ए संघाचा कॅप्टन प्लीज आपण बेल कमी घ्या. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक प्रगतीपत्र या ठिकाणी पहिला चेंडू क्रॉस क्रॉस लाईन थोडं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाले. दोन धावांनी संघाची धावसंख्या तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज देखील बाद झालेला आहे तो गोविंद. दोन धावा कंप्लीट. दोन धावांनी संघाची धावसंख्या 37. नेक्स्ट बॅट्समन मुकेश येतोय. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि बघूया 5 चेंडू संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजाला आपण पाहिलं होतं मात्र कमालीचा निशाणी देखील त्यांच्या माध्यमातून साधला जातोय. जरी झेल कलेक्ट झाला नाही मात्र एक सोडा संधी होती धावचित बाद करण्याची त्यामध्ये यश प्राप्त करताना आपण कालव्याला पाहिलं. अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान The great MP ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटीलचा शक्ती ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान. नेक्स्ट बॅट्समन विजय येतोय. अजूनही उर्वरित फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस. दोन धावा कंप्लीट. दोन धावांची संख्या धावसंख्या दोन ने पुढे सकते धावसंख्या देती 40 धावा धावफल करत. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया 3 चेंडू पुन्हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत. निश्चितच 45 ते 46 धावा या स्पर्धेमधून एक चांगलं टार्गेट असेल, एक आव्हान असेल. तर अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात विस्फोट फलंदाज आहे मुकेश आहे ना. मुकेश अतिशय चांगला फटका. प्रथम उत्कृष्ट चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सकते 42.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कालुराम. डॉट चेंडू आहे. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे आणि बघू शेवटच्या अंतिम चेंडूला कशा प्रकारची पेस करताना फलंदाजाला आपण पाहतोय का गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. संघात धावसंख्या येते 42. हा चेंडू देखील दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे कारण या चेंडूमध्ये मोठा फटका आला तर कमबॅक होताना आपण सूर्य संघाला एक चांगलं आव्हान देताना पाहणार आहोत. या अगेन्स्ट हा चेंडू जर डॉट झाला तर निश्चित त्याचं बेनिफिट असेल मानकुली संघाला. फलंदाज स्टेपआउट झाला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न कमालीचा चेंडू आपण पाहिला. प्रथम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज कालुराम केनी. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 4 संपत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 42 आणि बीजाचं लक्ष असेल ते 43 धावांचं. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी 2 दिग्गज संघ उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये करूया आपण एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. हॅलो 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 चला चौथा हिरवा मानकुली या संघाचा कॅप्टन आपण देखील वेलकम घ्या. लगेच या प्रमोदजी. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. सन्मान्य अतिथींच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचं मित्र आपण नाणेफेक करणार आहोत. मनीष पाटील सोरीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक ते देखील आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या स्पर्धेतील आपण दुसरा सामना पाहतोय. 2 दिग्गज संघामधून एका बाजूला कानाई पाय तर दुसऱ्या बाजूला चौथा हिरवा मानकुली ए. चला मानकुली संघाचा कॅप्टन आपण देखील थोडंसं बेल कमी घ्या. प्रमोदजी प्लीज. मानकुली संघाचा कॅप्टन आलेली मान्यवर मंडळी उपस्थित पाहुणे सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल 2022 काही कमालीचं आयोजन आहे. टेनिस जगतातील सर्वात बिग स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेचा मित्र 8वा दिवस 8व्या दिवसामधून रंगतो. दुसरा सामना 2 दिग्गज संघामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय चौथा हिरवा मानकुली ए तर दुसऱ्या बाजूला कानाई पाय. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जाणार या सामन्याचं नाणेफेक सन्मान्य मनीष पाटील सोरीगावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक. सुरीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक होतंय. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टनांचं मी मनापासून कौतुक करतोय. तर बघा आमचे मान्यवरांनी त्याचबरोबर दोन्ही संघाचे कॅप्टन तुमच्या माहितीचे स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवले. एका बाजूला साहेबांची प्रतिमा अर्थातच या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आदरणीय कपिल पाटील साहेब त्यांची प्रतिमा. तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर A1 जोडी सन्मान्य सुकेश डके असतील आणि निलेश पाटील. A1 जोडी किंवा साहेब असं नाण्याचं स्वरूप आहे. A1 जोडी असं म्हणणं आहे.
मात्र या ठिकाणी अगेन्स्ट पडतोय. पाटील साहेब, मान्यवरांना विनंती आपण पुण्याची देऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमानायचं आहे. मित्रांनो, नाणेफेक झाली. नाणेफेकचा कोल देखील तुमच्या बाजूने लागतो. प्रमोद, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा मुख्य उद्देश आहे, मागचा काही उद्देश, कारण पिच पण आता त्यांनी थोडीशी बनवलेली आहे. बघतोय कसं, पहिल्यांदाच आहे, पहिली स्पर्धा. एवन जोडून एवढा मोठा केला शो, त्याच्यामध्ये पहिली स्पर्धा असल्या कारणाने मग आम्ही फिल्डिंगच करण्याचा निर्णय घेऊ. प्रथम क्षेत्ररक्षण करता समोरच्या संघाला आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बघा, 35 ते 40 निश्चितच चेस करताना चांगली धावसंख्या असेल. मात्र या कमीत कमी धाव रोखण्याचा आपला जो प्रयत्न आहे, त्यासाठी गोलंदाज देखील फार महत्त्वाचे आहेत. आणि आपल्या संघामधून कोण असे ट्रम्पकार गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? अविन माले आहे, देवानंद आहे, प्रभाकर भोईर आणि स्वतः मी. तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा तुम्ही खेळलात आणि एक चांगल्या स्पर्धेत तुम्ही देखील आयोजन करता. मात्र एकमेव स्पर्धा, क्रिकेट टेनिस जगतातील सर्वात बिग स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेच्या संदर्भात काही 2 शब्दांमध्ये आपलं मनोगत व्यक्त कराल? नक्कीच नक्कीच. एवन जोडी सुकेश टाकी आणि निलेश पाटील. आयोजन खूपच सुंदर. तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आयोजन असं. आणि त्यामध्ये आम्हाला खेळण्याची जी चान्स दिली त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. धन्यवाद मित्रा. मित्र, आपण नाणेफेक करला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती? हा, महत्त्वाची होती. फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50+ करण्याचा प्रयत्न असेल. बघा, 50+ या धावा निश्चितच चांगला आव्हान असेल. मात्र या धावा करण्याची फलंदाजी देखील फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या संघामधून कोण असे ट्रम्पकार फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा असेल? भरतदा आहे, विश्वनाथ आहे, चांगदेव आहे, प्रकाश आहे, केशव आहे आणि मी स्वतः. तालुका क्रिकेटमध्ये तुम्ही बऱ्याच स्पर्धा खेळला, तुम्ही देखील चांगल्या स्पर्धेचे आयोजन करता. रणजी स्पर्धेचं आयोजन तुमच्या माध्यमातून केलं जातं. मात्र एक मी स्पर्धा पाहतोय, तालुका नो जिल्हा नो, तर महाराष्ट्रामधून या स्पर्धेची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? निश्चित चांगली स्पर्धा आयोजित केली आहे आणि खूप इच्छा होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि ती आज इथे संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल एवन जोडीचं खरोखर मी आभार मानतोय की त्याने आम्हाला इथे सहभाग दिला आणि खरोखर चांगली स्पर्धा इथे आयोजित केली. धन्यवाद मित्रा. तर या माझ्या समेत 2 कॅप्टन जॉईन झाले होते. दोन्ही संघामधून नाणेफेक देखील झालेली आहे. नाणेफेकीचा कोल लागतोय. चौथा हिरवा मानकुली ए संघाच्या बाजूने आणि प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले जाते की नाही कानई पाये या संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. धावसंख्या ती बिनबाद 3. रविकांत आणि रमेश ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रमत झाली. सध्या स्ट्राईक रोटेट करताना आपण रमेश याला पाहतो. नॉनस्ट्राईकसाठी रवी. रवी याच्या बॅटमधून 2 धावा, तर रमेश 2 चेंडू पेस करताना 1 धाव. आता मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. मिस टाइम फटका आहे. निश्चितच चांगला बॅकिंग देखील आपण पाहिलं होतं चेंडूला. फेक मात्र थोडीशी कुठेतरी रॉंग एंड झाली होती. बघा, याच्या धावा आहेत, बोनसच्या रूपाने दिलेले धावा असतात. तब्बल 5 धावा धावून काढलेले आहेत आणि या संघाला कुठंतरी थोड्याशा बॅकफुटवर घेऊन जाणारे आहेत. अशा प्रकारची क्षेत्ररक्षण तुम्ही करू शकत नाहीये. सामन्यामध्ये जे संपादित करत असेल बघा, गेम प्लॅन फार महत्वाचा असतो. आणि आपण जर 5व्या चेंडूचा विचार केला, चेंडू देखील कुठेतरी थोडासा अवंतर होता आणि त्याच बरोबर धावा देखील चांगल्या या चेंडूवर आली. या ठिकाणी चेंडूला अतिशय फटका चांगला
असं मला वाटतं सुरेश संघ घरामधून निघताना विचार करून आलेलं काही समजत नाहीये. बोनसच्या रूपाने या ठिकाणी धावा दिल्या जातात. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या 12 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 12. कमालीची सुरुवात आहे. विजयाचं लक्ष आपण पाहिलं 43 धावांचं लक्ष. प्रतिषटकापणे विचार केला साधारणतः 10.50 ची सरासरी. आणि षटक क्रमांक पहिला पाहतोय कमालीची धावसंख्या देखील या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. बिनबाद 12. सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाजी बाद नाही. दुसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज सुभाष. अतिशय चांगला फटका रवी याच्या बॅट मधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस. सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. चला प्लीज थोडस वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. स्पीडअप करा. अक्रॉस द लाईन थोडस. दोन धावा कंप्लीट. 2 धावा संघात धावसंख्या दोन्ही पुढे सरते. धावसंख्या होते ती 16. षटक क्रमांक दुसरा पाणपत्र. विजयाचं लक्ष 43 धावांचं. वेलकम आदरणीय तुकारामजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. स्पर्धेचे जे मुख्य ऑर्गनायझर निलेश पाटील यांचे पिताश्री
त्यांनी गेल्या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत त्यांची देखील आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद देखील मिळतोय. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. 2 धावा कंप्लीट आहे. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज रवी आबाद होतोय. 2 धावांनी संघात धावसंख्या 18 वर पोहोचते. नेक्स्ट बॅट्समॅन न्यू बॅटल गणेश येतोय. बघा येणारे चेंडू असतील 15 आणि बीजासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. अतिशय चांगला फाटका चेंडूला सुंदरसं स्वीप केलंय. चेंडू लॉंग लेगला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण भूषणेच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संख्या धावसंख्या एक धावणी पुढे सकते धावसंख्येमध्ये ती 19 षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. विजयाचं लक्ष 43 धावांचं. अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज आहे आणि 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे चेंडू 13 विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज. आता मात्र थोडंसं पलटवार करताना सुरी संघ देखील आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पंच आपण धावा किती झाल्या सांगायच्यात? 2 धावा मला वाटतं कंप्लीट आहेत. येणारे चेंडू 12 विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना बघा एक समान संधी आहे. प्रति षटक आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेळ कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित. तिसरं गोलंदाज राकेश.
पंच 22चा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा, एक धावनी संख्या, धावसंख्या एक धावनी पूर्वसंख्या, धावसंख्या होती ती 22. वेलकम. सन्मानी अतिथींचा मान्यवरांसाठी शुभ आगमन होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे, सभेत आवाज हा घुमला, नावादीपांचं जानवी मुंबईच्या एअरपोर्टला. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. अरे कपिल पाटील बाद झालेला फलंदाज आपण गणेश केनी याला पाहिलं. नेक्स्ट न्यू बॅट्समन येतो रुपेश. एक संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे या ठिकाणी. बघा रानला संघ देखील दाखल झालेले. संघाचा कॅप्टन आणि ऑदर्स टीम तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सन्माननीय रमेशजी तरे आपण देखील या ठिकाणी मला वाटतं उपस्थित झालात. आपण कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे सचिव येणारे 10 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. अतिशय चांगला या ठिकाणी मात्र फलंदाज नाग बाद होतोय. स्त्री चेंज ऑफ पेस परिवर्तन देखील पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली, दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. परिमुळे बीट होताना फलंदाजाला आपण पाहिलं होतं. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून झाला होता आणि धाव घेण्यासाठी नकार आपण पाहिलं होतं नॉनस्टिक फलंदाज रुपेशच्या माध्यमातून. आणि मात्र आपल्या पॉपिंग क्रिकेटमध्ये पुन्हा परतताना कुठेतरी फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मनोज येतोय. येणाऱ्या 8 चेंडू विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. या ठिकाणी कमालीचा खेळ देखील आपण पाहतोय. सुरई संघाच्या माध्यमातून राकेश सज्ज. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडूची फेक झाली होती. चेंडू कुठे बॅटची थोडीशी आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्ड म्हणून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे रुपेश. एक चांगली आवडी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. सामना देखील प्रेक्षकांना अतिशय अतितटीचं बघायला मिळेल. अतिशय चांगला चेंडू,
शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज येतोय विजय पाटील. येणारे 7 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना अजून एक समान संधी. पहिला दुसरा चेंडू या स्पर्धेचा एक टर्निंग पॉइंट असेल. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक म्हणता येणार आणि या ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. समीकरण बदलते. येणारे चेंडू 6 विजयासाठी 15 धावांची गरज. बघा अशा सिच्युएशन मध्ये जे अवंतर धावा असतात ते कुठेतरी संघाला थोड्याशा घातक असतात. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडस स्पीडअप करा. वेल कमी घ्या. दोन्ही संघाच्या कॅप्टन देखील विनंती असेल. खराब चेंडू दिशाहीन चेंडू. बघा अशा सिच्युएशन मध्ये अशा चेंडूंची फेक आपण करू शकत नाही. गोलंदाज समीकरण बदलते. येणारे चेंडू असतील 5 विजयासाठी आता मात्र 13 धावांची आवश्यकता. कुठेतरी बोनसच्या रूपाने या ठिकाणी धावा दिल्या जातात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय लेफ्ट हँड. आता मात्र सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. समीकरण बदलते. येणारे चेंडू 4 विजयासाठी 13 धावांची गरज. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. आता मात्र येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 3-13. अगेन्स्ट गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. कमालीचा चेंडू आपण पाहिला विजयाच्या माध्यमातून. समीकरण बदलते. बघा आता मात्र विजयापासून कुठेतरी थोडस दूर जाताना आपण पाहतोय. चौथा क्रमांक मानकुली 20 संघ. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. कुठल्या प्रकारचा व्हाईट अथवा नो चेंडू जर आपण टाकला नाहीये तर निश्चित या सामन्यामधून आपण विजय संपादित करू शकता. दोन चेंडू 12 धावांची गरज. हा चेंडू देखील अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट हातामध्ये सामन्यामध्ये कमबॅक. महत्वाच्या सामन्यामधून मात्र या ठिकाणी रुपेश याने कुठेतरी संघाची थोडीशी निराशा केलेली आहे. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल.
बघा कुठल्या प्रकारचा बाईट अथवा नो एक्स्ट्रा धावा जर या स्पर्धेमध्ये दिल्या गेल्या नाहीत तर निश्चितच सामन्यामध्ये विजय संपादित करून आपण सुरेश संघाला पाहणार आहोत. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस झेल सोडला जातो काही हरकत नाहीये. कमालीचा विजय देखील या ठिकाणी प्राप्त करताना 42-43 धावांचं एक लक्ष असताना या ठिकाणी कमालीची गोलंदाजी आपण पाहिली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि शिकस्त मिळाली होती या ठिकाणी. चौथा हिरवा मानकुली बी या संघाला विजयाचा शिल्पकार. तर सामन्याचा पुरस्कार षटक क्रमांक आपण पहिलं कमालीची गोलंदाजी आणि चांगलं फलंदाजी ज्या बॅटमधून आपण तोच ठरतो स्पर्धेचा फिनिशर विजय वजे आपण स्टेजवर या आपलं पारितोषिक घेण्यासाठी. चला चौथा हिरवा मानकुली ए संघाला देखील विनंती आपण देखील आपल्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. हॅलो जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काय कमालीची गोलंदाजी कमालीची बॅटिंग ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली तोच ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. शिकस्त दिली होती चौथा हिरवा मानकुली बी या संघाला विजयाचा शिल्पकार. सन्मानी व्यासपीठावर विराजमान या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री निलेश पाटील यांचे पिताश्री या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते देऊया आपण जी आकर्षक ट्रॉफी तिचे वितरण करूया. तुकाराम पाटील आमच्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत नागरिक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिले जातं आजच्या स्पर्धेतील पहिलं सामन्याचं. त्याचबरोबर सिद्धिविनायक संघाचे ज्येष्ठ खेळाडू मान्य श्री चंदर गडंग यांच्या शुभ हस्ते जी टोपी आहे एवन जोडी यांच्या माध्यमातून ती आम्हाला प्राप्त झाली आहे. वेल प्लेड विजय अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. हॅलो हॅलो चौथा हिरवा मानकुली या संघाचा कॅप्टन आपण थोडसा ऑर्गनाइज कमिटी संपर्क साधा. चौथा हिरवा मानकुली आहे आणि चौथा हिरवा मानकुली संघाला देखील विनंती आपण त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.